हाय गाईज. आपल्या सगळ्यांचे आजकाल अनेक व्हॉट्सॲप ग्रुप असतात. आपला अगदी दिवस व्हॉट्सॲपपासून चालू होतो आणि व्हॉट्सॲपमध्येच संपतो. पण तुम्हाला माहिती आहे, ह्या ग्रुप्समध्ये आपल्या असणाऱ्या असंख्य अनेक ग्रुप्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. ऐका, काही ग्रुपमध्ये लोक अशी असतात की प्रत्येक मेसेज पाठवतील, म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, ह्या सगळ्या चारही प्रहरांचे मेसेज त्यांचे येत असतात. मग त्यांची सकाळ अगदी सकाळी 5ला किंवा त्याच्या आधी का होईना, पण पहिले उठल्या उठल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती गुड मॉर्निंगचा मेसेज टाकणार. त्याच्याशिवाय त्यांचा दिवस चालूच होत नाही. काही लोक ग्रुपमध्ये खूप रिलक्टंट असतात. अगदी जेवढ्याच तेवढा रिप्लाय करतात. ओके, IDK किंवा असं, म्हणजे काही त्यांचं काही जास्त काही ग्रुपमध्ये घेणं देणं नसतं. येतात, सगळ्यांचे मेसेजेस बघतील, म्हणजे एखाद्या घुबडाप्रमाणे त्यांचं काम चालू असतं. सगळ्या ग्रुपमधल्या मेंबर्सवरती त्यांची बारीक नजर असते, पण रिप्लाय मात्र कोणाच्याच मेसेजला करत नाहीत. तर काही लोक एखाद्या साध्या साध्या मेसेजला पण एवढं ओव्हर रिॲक्ट करतात की विचारूच नका. उदाहरणार्थ, एखाद्याला जर जॉब मिळाला आणि त्याने ग्रुपवर टाकलं की हाय गाईज, मला जॉब मिळाला, तर हे लोक एवढे एक्सायटेड होतात की वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि अनेक इमोजीज पाठवतील आणि इतक्या वेळा त्याच्या जॉबबद्दल बोलतील की त्या माणसाला शेवटी सांगावंसं वाटतं, अरे बाबा, मला जॉबच मिळाला आहे, ऑस्कर अवॉर्ड नाही. असे कॅरेक्टर असतात. काही लोक आजारी असेल तर स्वतःला खूप पॅम्पर करतात, म्हणजे त्यांना ते ग्रुपवरती पण सगळ्यांना सांगायचं असतं की बाबा मला बरं नाही आहे, किंवा मला खूप काहीतरी असं विचित्र होतं आहे. एकदम साधं डोकं जरी दुखत असलं तरी त्यांचा त्या ग्रुपवरती खूप इश्यू करायचा असतो. अरे मला खूप हेडेक होतं आहे, असं झालं तसं झालं, आणि अशा प्रकारे सगळ्यांकडून त्यांना सिंपथी मिळवायची असते. काही लोक ग्रुपवरती फक्त डिबेट करायला असतात. मग विषय कोणताही असतो, ग्रुपच्या पिकनिकचा असो किंवा राजकारणातला असो, पण हे लोक नुसतं डिबेट करणार. काय त्यांना मिळतं त्याच्यात साध्य होतं माहीत नाही, पण ह्यांना काही ना काहीतरी टॉपिक असा डिबेट करणारा हवा असतो. काही लोक ग्रुपवरती खूप शेरोशायरी पाठवत असतात. मग ती त्यांनी स्वतः लिहिलेली असते किंवा त्यांना आलेली असते, पण ते त्यांच्या नावाने फॉरवर्ड करतात. काही लोक ग्रुपवरती फक्त फॉरवर्डेड मेसेज करतात. ह्याच्यात ह्यांचं ओन क्रिएशन किंवा बाकी रिप्लाय काही नसतो. त्यांना जो मेसेज येतो ते दुसऱ्या ग्रुपवरून आलेला मेसेज तो त्यांच्या दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड करतात. बस इतकंच. काही लोक खूप शॉर्ट फॉर्म वापरतात, म्हणजे HMMM, नंतर IDK, TYSM, TY. मग ह्यांच्या बड्डेला जरी कोणी विश केलं तरी ह्यांचा रिप्लाय फक्त TYSM किंवा TY एवढाच असतो. बाकी ते काही रिप्लाय देणार नाहीत किंवा बाकी काही बोलणारही नाहीत. तर काही लोक ग्रुपमध्ये खूप त्यांना बोलायचं असतं, खूप एक्सप्रेस व्हायचं असतं. त्याच्यामुळे ते आज सकाळपासून काय घडलं ते रात्रीपर्यंत काय घडलं ह्याच्या पण वार्ता करणारे असतात. काही लोकांना तर एकमेकांबद्दल कधी कधी आकस असतो, म्हणजे काहीतरी एकमेकांच्याबद्दल काहीतरी खुन्नस असतो म्हणा, किंवा काहीतरी असतं. मग असे लोक ग्रुपमध्ये पण असे टॉन्ट मारणारे मेसेज करतात. मग समजायचं की ह्याचं कोणाशी तरी काहीतरी वाजलेलं आहे आणि म्हणून तो ग्रुपमध्ये टॉन्टचे मेसेज टाकत आहे. तर काही लोकांना नुसतं फक्त हाय हॅलो करण्यापुरते असतात. बाकी त्यांचा काही, म्हणजे खूप काही असं त्यांना हे नसतं, किंवा ते काही कुठच्याही गोष्टीवर रिॲक्ट होत नाहीत. तर काही लोकांना काहीही ब्रेकिंग न्यूज असेल, किंवा आताच लेटेस्ट म्हणजे ते अहमदाबाद प्लेन क्रॅश वगैरे झालं, अशा न्यूज त्यांना पहिल्या ग्रुपवर टाकायच्या असतात, जशा काही बाकीच्यांना कळणारच नाहीत, पण पहिल्या त्यांना ग्रुपवरती अशा न्यूज टाकायच्या असतात. मग कोणतीही ब्रेकिंग न्यूज असू दे, पण पहिली त्यांना ती न्यूज त्यांना स्वतःला त्या ग्रुपवर टाकायची असते. काय मेंटॅलिटी आहे माहीत नाही. काही लोक खूप जोक्स पाठवत असतात, म्हणजे काही वेळा एवढे फालतू जोक्स असतात ना की काय त्याला रिप्लाय करावा हेही कळत नाही. तर काही लोक जोक्सला पण नुसतं एचे म्हणजे हा किंवा LOL असा रिप्लाय करतात. काही लोक जरा काही राग आला किंवा जरा ग्रुपमध्ये पटलं नाही की ग्रुप सोडून द्यायची किंवा ग्रुप लिव्ह करायची टेंडन्सी असते. अँड येस, आय एम वन ऑफ देम. मला खरंच राग आला किंवा मला काही डिबेटमध्ये काही पटलं नाही तर मी ग्रुप सोडून जाते. पण फॉर्च्युनेटली माझे मित्रमैत्रिणी मला खूप सांभाळून घेतात, त्याच्यामुळे मला असं कोणी असं अजूनपर्यंत ग्रुपमधून काही असं बाजूला नेऊन टाकलेलं नाही आहे. बट येस, ही रॉंग टेंडन्सी आहे, पण आहे, म्हणजे असे पण लोक असतात, मी आहे त्यातली. काही लोक ग्रुपमध्ये एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या बढाया मारत असतात की त्यांना वाटतं की काहीतरी आपण असं काहीतरी खूप मोठं बोलतो आहे. काही ग्रुप मध्ये तर लोकांना खूप जड आणि असं
खूप मराठी भारी भारी असं मेसेजेस पाठवण्याची सवय असते. विशेषतः जर बायकांचे ग्रुप असतात तर तिथे तर सगळ्या ज्ञानी बसलेल्या असतात. म्हणजे एकसे एक असे उपदेशाचे एवढे, पण खूप म्हणजे काय काय वेळेला अशा नुसत्या कविताच्या कविता किंवा असं एकदम पोक्त स्वरूपाचे मेसेजेस असतात. त्यामुळे काय रिप्लाय करावा, आणि सगळ्यांना ते आवडतातच असं नाही, बट असो. तर असे आपले व्हॉट्सॲपचे असे वेगवेगळे ग्रुप असतात आणि आपणही ह्या ग्रुप्समधून अनेक गोष्टी शिकत असतो. आणखीन एक, व्हॉट्सअपचे जे बिझनेस ग्रुप असतात त्यांची तर तरास वेगळी. कारण त्या बिझनेस ग्रुपमध्ये प्रत्येकजण इगो आणि ॲटिट्यूडने भरपूर भरलेला असतो. म्हणजे प्रत्येकाचा बिझनेस असतो आणि तो स्वतःला खूप ग्रेट समजत असतो. त्यामुळे अशा बिझनेस ग्रुपमध्ये तर खूप जपून मेसेजेस करावे लागतात. कारण जरा इकडे मेसेज झाला किंवा जरा काही चुकीचं टाईप केलं गेलं तर लगेच सगळे धारेवर धरतात. काही वेळा ग्रुप सुरुवातीला खूप ॲक्टिव्ह असतात आणि नंतर मात्र एकदम थंड पडतात. मग अशा ग्रुप्सना ॲक्टिव्ह करण्यासाठी मात्र एखाद्या ॲक्टिव्ह मेंबरची खूप गरज असते. शेवटी काय मित्रमैत्रिणींनो, लाईफ असो किंवा ग्रुप असो, तो ॲक्टिव्ह करणं आणि ॲक्टिव्ह ठेवणं हे सगळं सर्वस्वी आपल्या हातात आहे, नाही का? आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओजसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.